श्री क्षेत्राचे प्रकटीकरण। त्यानंतर कालांतराने प्रदीर्घ कालखंडात त्या पादुका त्यावर मातीची पुटे चढून थरावर थर बसून दिसेनाशा झाल्या। पण श्री नृसिंह सरस्वती महाराजांची योजना वेगळीच असली पाहिजे, कारण किती काळ अज्ञात राहून प्रगट कधी केव्हा व्हावयाचे हे त्यांनी आधीच ठरविलेले असते। असाच एक प्रसंग घडला व या पादुका प्रकाशात आल्या। ती घटना अशी एक हाडकण्या संसारातील तापजाच कष्ट इत्यादींनी इतकी वैतागली की तिला जीवन नकोसे झाले व तिने आत्महत्येचा कृतिनिश्चय केला व आपल्या लहान मुलीसह जीव देण्यासाठी ती नर्मदेवर आली व ते कृत्य करण्यास निघाली असता तिला अकस्मात एक पंड्या भेटला। तिची व्यथा त्याने जाणली व त्या आत्महत्येच्या विचारापासून त्याने तिला परावृत्त केले। पराकोटीच्या मानसिक वैफल्यातून आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या जीवास त्या निर्णयापासून प्रवृत्त करणे व मनास पुनश्च उभारी देऊन जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हे साधे सोपे काम नव्हे, ते काम ईश्वर या ईश्वरी अवतार रूपातील संत महात्मेच करू शकतात। असाच एक प्रसंग श्री गुरुचरित्रात वर्णिलेला आहे। साक्षात नृसिंह सरस्वती स्वामीच तिच्या पूर्वभाग्याने पूर्वपुण्याईने तिला पंड्याचे रूपात भेटले। त्यांनी तिचे विचारपरिवर्तन केले व सीताफळाची बाग होती तेथे पादुकांचा शोध घेण्याची प्रेरणा दिली। त्या हाडीकणेचे नाव झिंगूबाई होते। जीवावर उदार झालेल्या झिंगूबाईने मरणाची भीती सोडलीच होती। एकतर पादुका तरी मिळतील, नाहीतर सर्पदंश तरी होईल, अशा निर्धाराने तिने वारुळात हात घातला व वारुळ उकरू लागली। वारुळ उकरता उकरता तिच्या हाताला अति थंडगार स्पर्श झाला व क्षणभर तिला वाटले सर्व संपले। पण खरे तर हा नवजीवन देणारा स्पर्श होता। हा स्पर्श त्या शिळेचा होता ज्यावर नृसिंह सरस्वतींची पावले उमटली होती। झिंगूबाई सावरली व तिने ती शिळा बाहेर काढली व त्यावरील पादुका पाहून तिला अत्यानंद झाला। मृत्यूवजी अमृतकश हाती आला व तिचे जीवन धन्य झाले। तिच्या उद्विग्न वैतागलेल्या मनाला एकदम उभारी आली। उत्साह व आनंद यांनी मन भरले। विलक्षण उमेद प्राप्त झाली व ती त्या पादुका चिन्हांकित शिळेच्या योग्य त्या तजविजीला लागली। ते सर्व स्थान साफसफाई करून स्वच्छ केले व त्या ठिकाणी छोटेखानी टुमदार देवळी निर्माण केली। त्यानंतर यथा आर्थिक कुवत त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या प्रमाणात तिने दत्तजयंती उत्सवही सुरू केला। तिची श्रद्धा व भक्ती आणि प्रयत्न यामुळे ईश्वरकृपा होऊन त्या स्थानाची कीर्ती दूरवर पसरू लागली। स्वतः नृसिंह सरस्वती महाराजच अनेकांना दृष्टांत देऊन या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करू लागले। लोकांना प्रचिती येत गेली व हे स्थान सिद्ध जागृत असल्याचे जाणवू लागले। आजही अनेक भक्त कामनापूर्तीचे अपेक्षेने तर काही कामनापूर्ण झाल्याने नवस फेडण्यासाठी येथे येताना दिसतात। श्री गुरुदेव दत्त।